तो निकाल दिलेला आहे। एक ऑगस्ट 2024 रोजी या देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये 7 जजेसच्या बेंचने SC/ST आरक्षणाच्या संदर्भामध्ये वर्गीकरण आणि क्रिमिलेअरची आट लावली। ही जी लावलेली आट होती ही असंवैधानिक असल्यामुळे SC/ST समाजाचा उद्धार आणि विकास रखडण्याकरता आणि तो रोखण्याकरिता ही लागलेली आट येणाऱ्या त्यांच्या भविष्याकरिता घातक आहे। त्यामुळे सर्वप्रथम या निर्णयाच्या विरोधामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री कुमारी बहन मायावतीजी यांनी सर्वप्रथम आवाज उठवला आणि त्याचा निषेध केला। त्याचीच एक बाजू म्हणून 21 ऑगस्ट 2024 म्हणजे आज रोजी भारत बंदचे आवाहन बहन मायावतींनी केले आणि त्या आव्हानाला बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि नांदेड जिल्ह्याच्या वतीने आम्ही समर्थन दिलेले आहे। त्यामुळे आज छत्रपती चौक नांदेड या ठिकाणापासून क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुले या पुतळ्यापासून हार अर्पण करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तमाम फुले शाह आंबेडकर विचारधारेचा चळवळीत कार्य करत असणारा संपूर्ण समाज आमच्या सोबत आला आणि आम्ही सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी यांना हा कायदा रद्द करण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या देशाचे राष्ट्रपती महामहिम भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन पाठवलेले आहे। दादा, आज नांदेड बंद करण्यात आलं होतं, काय मागणी आहे? आमची मागणी हे होते की 1 ऑगस्ट रोजी ह्या देशामध्ये जे 7 जजेसचं जजमेंट जे ह्या देशामध्ये आलं, SC आणि STचं उपवर्गीकरण करायचं आणि क्रिमिलेअर लागू करायचा, याला विरोध म्हणून गेल्या 1 ऑगस्टपासूनच देशामध्ये बहिणजीनं 21 ऑगस्टला हे बंद पुकारलेला होता आणि त्याचा भाग म्हणून आज आम्ही नांदेडमध्ये या बंदमध्ये सहभागी झालो आणि हे बंद हा यशस्वी करण्याकरता या जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे निरीक्षक घोडके साहेब असतील, सुनील भाऊ डोंगरे असतील, विकी वाघमारे असतील, या अनेक पदाधिकारी आहेत, यांनी सर्वांनी परिश्रम ह्या बंदसाठी घेतलेला आहे आणि ह्या परिश्रमाला चांगला आम्हाला योग्य तो मिळालेला आहे। कारण आज आम्ही छत्रपती चौकामधून रॅली काढलो, ते महात्मा फुले पुतळ्यापाशी महात्मा फुले पुतळ्यांना आम्ही अभिवादन केलं आणि तिथून आम्ही रॅलीच्या स्वरूपामध्ये मोठ्या संख्येने आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिस पाशी आलो आणि कलेक्टर साहेबाला निवेदन वाचून दाखवलं आणि आमच्या जे मागणी आहेत, कारण ह्या देशामध्ये खरोखर जर अन्याय झाला असेल तर तो BJPच्या काळामध्ये जास्त झालेला आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त झालेला आहे। तर ह्या दोघांनी मिळून हा SC/ST वर्गावर जो अन्याय केलेला आहे ते अन्याय बहुजन समाज पार्टी कदापि खपून घेणार नाही। आज फक्त आम्ही ही रॅली शांततेमध्ये काढलेली आहे, पण हे उपवर्गीकरण थांबलं जर नाही, SC/ST क्रिमिनल हे लागू करण्याचं जर थांबलं जर नाही, तर बहन कुमारी मायावतीच्या आदेशानुसार, कारण की बहन कुमारी मायावतीनेच सांगितलेलं आहे, हे जर कृत्य जर थांबलं जर नाही तर आम्ही रस्त्यावर उतरूत आणि त्याचा भाग आम्ही येणाऱ्या काही काळामध्ये जर झालं जर नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून दाखवू, एवढीच माझी म्हणणी।